क्वेश्चन नंबर 4 बघूया आपण. श्रीमती देशपांडे purchased shares of FV ₹5 at a premium of ₹20. How many shares will she get for ₹20,000? आता पहिला आपल्याला MV काढावी लागेल त्याची आणि मग नंबर ऑफ शेअर्स काढायचे आहेत. आपण लिहून घेतलेलं आहे. FV ₹5 प्रीमियम इज इक्वल टू ₹20, टोटल इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू 20,000. Therefore, number of shares is equal to what? Market value of shares which is purchased by Srimati Deshpande, FV plus premium is equal to 5 plus 20 is equal to it is ₹25. म्हणजे MV किती आहे? ₹25. म्हणजे आपल्याला जेव्हा परचेस करायचे आहेत तेव्हा त्या MVनेच आपण परचेस करणार. म्हणून आपण लिहून घेतलेलं नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू 20,000 डिवायडेड बाय 25. 25 8 जा 200 वरचे 2 0 ॲज इट इज म्हणजे आन्सर आलेलं आहे. देअरफॉर नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू 800. श्रीमती देशपांडे विल गेट 800 शेअर्स फॉर ₹20,000. सेंटेन्स लिहायचं असेल तर लिहा, नाहीतर याला इथे आपण बॉक्स केला की आन्सर आपलं तयार झालेलं आहे. क्वेश्चन नंबर 5 आहे आपला. श्रीमती शांतीलाल हॅज परचेस 150 शेअर्स ऑफ FV ₹100 फॉर MV ₹120. कंपनी हॅज पेड डिव्हिडंड ॲट 7%. फाइंड रेट ऑफ रिटर्न ऑन हिज इन्व्हेस्टमेंट. आता आपल्याला काय काढायचं आहे? रेट ऑफ इन्व्हेस्टमेंट काढायचे, रेट ऑफ रिटर्न काढायचा आहे. पण त्याच्या अगोदर आपल्याला टोटल इन्व्हेस्टमेंट किती झालेली आहे ती काढावी लागेल, डिव्हिडंड किती मिळाला तो काढावा लागेल आणि मग आपल्याला रेट ऑफ रिटर्न मिळणार आहे. नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू 150, FV ₹100, MV इज इक्वल टू ₹120. रेट ऑफ डिव्हिडंड इज इक्वल टू 7%. देअरफॉर रेट ऑफ रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू वॉट? इन्व्हेस्टमेंट ऑफ श्री शांतीलाल इज इक्वल टू 120 इंटू 150. किती घेतलेत नंबर ऑफ शेअर्स? 150. MV किती आहे? 120. म्हणजे टोटल इन्व्हेस्टमेंट किती झालेली आहे? ऑफ ₹18,000. Total face value of shares is equal to 100 into 150. म्हणजे ते किती झालेले आहे? ₹15,000. डिव्हिडंड इज डिक्लेअर ऑन टोटल फेस व्हॅल्यू इज इक्वल टू 7% आहे. म्हणजे 7/100 इंटू 15,000. सो देअरफॉर डिव्हिडंड इज इक्वल टू ₹1,050. कारण 2 0 गेलेले आहेत, हे 2 0 गेलेले आहेत म्हणजे किती राहिले? 150 इंटू 7. मग 15 7 जा 105 वरचा 0 ॲज इट इज म्हणजे झालेली आहे. डिव्हिडंड इज ₹1,050. रेट ऑफ रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू 1,050 डिवायडेड बाय 18,000 इंटू 100. आता इथे आपण लिहिलेला नाही आहे समजा रूल, तुमचा फॉर्म्युलाज, तरीसुद्धा चालणार आहे, पण व्यवस्थित तुम्ही भरलेलं आहेत ना मग चालणार आहे. म्हणजे आपल्याला ह्याचे रूल्सचे म्हणजे फॉर्म्युला लिहिल्याचे आणि व्यवस्थित भरल्याचे सगळेचे सगळे मार्क इथे मिळणार आहेत. मग आपण करून घेतलेलं आहे. सोपं कोणत्या पद्धतीने पडेल त्या पद्धतीने लिहून घ्यायचा. आन्सर आलेला आहे 5.83%. रेट ऑफ रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट इक्वल टू 5.83%. 4.3 मधला सगळ्यात शेवटचा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 6. इफ द फेस व्हॅल्यू ऑफ बोथ द शेअर्स इज सेम देन विच इन्व्हेस्टमेंट आउट ऑफ द फॉलोइंग इज मोर प्रॉफिटेबल? कंपनी A डिव्हिडंड 16%, MV ₹80. कंपनी B डिव्हिडंड 20%, MV इज इक्वल टू ₹120. आता इथे आपल्याला फेस व्हॅल्यू दिलेली नाही आहे किंवा आपण म्हणूया की इथे आपल्याला त्यांनी जो आहे तो नंबर ऑफ शेअर्स पण दिलेले नाहीत. म्हणजे आपण एकच पकडूया आणि आपला रेट ऑफ रिटर्न कोणाचा सगळ्यात जास्त येतो आहे त्याच्यावरती आपल्याला प्रॉफिटेबल कोणत्या कंपनीचं शेअर झालेलं आहे ते कळेल. मग आपण लिहून घेतलेलं आहे. फेस व्हॅल्यू ऑफ बोथ कंपनी शेअर इज ₹100. कंपनी A डिव्हिडंड इज ₹16. MV इज ₹18. मीन्स डिव्हिडंड इज पेड ऑन द फेस व्हॅल्यू. म्हणजे तो किती झालेला आहे? ₹16 झालेला आहे. कारण फेस व्हॅल्यू किती आपण पकडलेली आहे? ₹100 पकडलेली आहे. मग ह्याची पण आपण ₹100च फेस व्हॅल्यू पकडायचे. पण ह्याचा रेट ऑफ रिटर्न आधी पहिला काढून घेऊ. रेट ऑफ रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू किती मिळालेले आहे? डिव्हिडंड ₹16 आणि मार्केट व्हॅल्यू किती होती? 80.
इंटू 100 म्हणजे आपल्याला रेट ऑफ रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट इज 20% आहे. 16 1 16, 16 5 80, 5 1 5, 5 2 10 वरचा 0, 20%. ओके. कंपनी बी डिविडंड इज ₹20%. MV is ₹120. Dividend is paid on the face value. 20/100 into 100 is ₹20. Rate of return on investment is 20/120. कारण मार्केट व्हॅल्यू आपण किती दिलेली होते पैसे त्याच्यावरती नेहमी हा रेट ऑफ रिटर्न येणार आहे. म्हणून आपण 20 डिवायडेड बाय 120 इंटू 100 मीन्स इथे काय झालं 21 20, 26 120, 6 1 6, 10 आहेत म्हणजे 6 1 6 राहिले 440 झाले 6 6 36 राहिले पुन्हा परत 4 मी पॉईंट दिला 40 झाले 6 6 आता पुढे 6 6च येणार आहेत बरोबर आहे. मग एक तर तुम्ही 16.7 लिहू शकता किंवा 16.67 लिहू शकता. सहसा आपण लिहिताना 2 डेसिमल्सपर्यंतचा आन्सर लिहितो म्हणून इथे तुम्ही जो आहे तो 67 करायचा आहे कारण हा इट इज मोर दॅन 5 म्हणजे ह्याच्यामध्ये काय करायचं आहे +1 करायचं आहे आणि मग 16.67 हे आन्सर लिहायचं आहे. आता आपण बघूया 16.67 आहे आणि 20 म्हणजे कुठला मोर प्रॉफिटेबल आहे 20. मग आपण इथे लिहिलं देअरफॉर रेट ऑफ रिटर्न इन्व्हेस्टमेंट इज मोर प्रॉफिटेबल इन कंपनी ए. तुम्हाला हवं असेल त्याच्यामध्ये तुम्ही इथे लिहू शकता इथे दाखवू शकता 20 इज मोर दॅन 16.67 असे ते इन द ब्रॅकेट तुम्ही लिहू शकता.